आपल्या सोबत आहे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवारजी। आज तुम्ही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्यासाठी आले, काय सांगता? मी आज बावनकुळे साहेबांना यासाठी भेट घ्यायला आलो। हा जो पट्टे वाटपाचा कार्यक्रम त्यांनी इथे ठेवलेला आहे, असाच पट्टे वाटपाचा कार्यक्रम चंद्रपूरमध्ये 12,000 घरांना पट्टे वाटप करण्याचा भूमिका साहेबांनी घेतली आहे आणि त्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे। चंद्रपूरमध्ये अनेकांना पट्टे मिळणं सुरू झालेलं आहे, तर म्हणून मी एक धन्यवाद व्यक्त करायला आलो आणि सोबतच जी पट्टे वाटपाची चंद्रपूरची प्रक्रिया आहे ही गतिमान करण्यासाठी प्रशासनाला निर्देश द्यावे आणि त्यांच्या हक्काचं घर जे आहे ते लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आपण जे महाराष्ट्रामध्ये काम करतात त्यामध्ये माता महाकाली, माता रेणुका, माता जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव अशा प्रकारच्या चंद्रपूर वासियांचा मी या ठिकाणी शुभकामना करतो। उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, चंद्रपूरमध्ये तोडगा निघालेला आहे का, काय सांगणार? राजकीय प्रश्न आहे, यावर आता या क्षणी मी बोलणं योग्य नाही आहे, परंतु आमच्या बैठका सुरू आहे। निश्चितपणे कालसुद्धा बैठक झाली, परवाही झाली। अंतिम टप्प्यामध्ये आमचं हे स्क्रीनिंग चालू आहे। लवकरच त्या प्रकारचे जी ज्याला यादी म्हणता येईल किंवा ते होईल, पुढे येणार आहे। असं कळतं की हंसराज अहिर यांनी वेगळी यादी दिली, माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी वेगळी यादी दिली, तुम्ही वेगळी यादी दिली आणि त्याच्यावरून काहीतरी वाद सुरू आहे, चर्चा सुरू आहे। अशा प्रकारचं कुठेही काही नाही आहे। आम्ही सामूहिकतेनं या ठिकाणी जे आहे ती याद्या दिलेल्या आहे आणि त्याचं स्क्रीनिंग आणि त्या ठिकाणी हे सर्व या ठिकाणी होत आहे, ती प्रक्रिया सुरू आहे। कधीपर्यंत फायनल होईल? ती आज शक्यता आहे, आज फायनल होण्याची शक्यता आहे। नागपूरला कशाला आले तुम्ही ते सांगा? मी बावनकुळे साहेबांनी जे पट्टे वाटपाची जी मोहीम सुरू केलेली आहे, चंद्रपूरमध्ये सुद्धा 12,000 घरांना पट्टे देण्याची भूमिका त्यांची आहे, ती प्रक्रिया अधिक गतिमान व्हावी याकरता मी इथे आलेलो आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।